नमस्कार, मी अतुल जैन आपल्या बाजूने आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपण आहोत अंधेरी पोलीस या ठिकाणी। पोलीस हा 24/7 फक्त लोकांसाठी काम करत असतात, पण त्यानंतर त्याच्या मागे त्यांची काळजी घेणार कोण? तर आपण बघितलं असेल की अशा पद्धतीने अनेक संस्था आहेत ज्या लोकांसाठी काम करत असताना पोलिसांसाठी सुद्धा त्यांची देखरेख कशी आपण देखभाल केली पाहिजे हे त्यांचं कर्तव्य समजत रीना जाधव मॅडम आहेत, महिला संघर्ष समिती यांच्या। मॅम, खूप अभिमान वाटतो की आज महिला संघर्ष समिती म्हणून तुम्ही काम करताय आणि लोकांची कामं तुम्ही जातीने पाहताना पोलिसांकडे सुद्धा तुमचं लक्ष आहे। रीना मॅडम, आज मेडिकल कॅम्प अंधेरी पोलीस ठाणे या ठिकाणी तुम्ही घेतलाय, काय मनात विचार होते? नमस्कार, माझं नाव रीना जाधव आहे, महिला संघर्ष समिती। तर मी प्रत्येक पोलीस स्टेशनला जाते तर मला हा विचार येतो, सगळे पोलीस रात्रंदिवस ड्युट्या करतात की त्यांच्या स्वतःचीही काळजी घ्यायला त्यांना वेळ नसतो। तर मी हे प्रत्यक्ष पाहिल्यानंतर माझ्या कुठेतरी लक्षात आले की यांना बंदोबस्त भरपूर ठिकाणी चालू आहे, डे नाईट करत आहेत आणि त्यांनी आजारी असूनही त्यांना उभं राहावं लागतं। तर मला कुठेतरी निदर्शनास झालं की यांच्यासाठी आपण उभं राहावं, म्हणून मी आज सर्व ठिकाणी पोलीस आणि लोकांसाठी हा कॅम्प लावत आहे। आपण पाहिलं असेल की अंधेरी पोलिसांना आपण गेले अनेक वर्ष काम करत असताना पोलिसांना मुळात वेळ नसतो लोकांमध्ये मिसळायला, पण त्या ठिकाणी काही अधिकारी असे असतात जे लोकांमध्ये मिसळून आपलं काम कसं करायचं असतं हे महत्वाचं असतं। आणि खरं बघायला गेलं तर पोलिसांना जनसंपर्क हा फार महत्वाचा आहे, जेणेकरून त्यांचं काम जवळजवळ अर्ध होईल असं मला वाटतं। आणि त्याच पद्धतीने आपल्यासोबत पोलीस निरीक्षक घेवला साहेब अंधेरी पोलिसांना आल्यापासून खरोखर जे जनतेचा संपर्क त्यांचा दांडगा खूप मोठा आहे, त्याला मी शुभेच्छा देईन। सर, अभिमान वाटतो की तुम्ही पोलीस खात्याचे जे बर्डन आहे ते बर्डनाच्या पलीकडे जाऊन जी लोकांची सेवा करायची असते, आपल्या कर्मचाऱ्यांची सेवा करायची असते, हे तुम्ही जातीन लक्षात आणि दुसरा कॅम्प मला वाटतं या ठिकाणी तुम्ही घेताय। यापूर्वी आम्ही अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये 2 महिने कॅम्प आयोजित केला होता, तेव्हा पण अंधेरी पोलीस स्टेशनचे अधिकारी, अंमलदार आणि त्यांचे कुटुंब यांनी कॅम्पचा लाभ घेतला होता। त्यानंतर आता परत 2 नंतर आम्ही कॅम्प आयोजित केलेला आहे। आता मध्यंतरी बंदोबस्त झाला होता, त्यामुळे त्यांच्यावरती ताणतणाव वाढला असेल। आणि आता सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळेस आपल्या हिटिंगचे प्रॉब्लेम होत असतात, त्याच्यामुळे शरीरावरती ताण पडत असतो, त्याच्यामुळे त्यांचं आरोग्य योग्य राहावं याकरता आम्ही कॅम्पचं आयोजन केलेलं आहे, जेणेकरून आपले जे पोलीस अधिकारी, अंमलदार आहे उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये कोणालाही हिटिंगचा प्रॉब्लेम होऊ नये त्याच्याकरता आपण कॅम्पचं आयोजन केलेलं आहे। त्यांच्या
त्यांच्या शरीर रचनेनुसार त्यांना काय म्हणजे काय काय त्यांच्या कमतरता आहे ते पण आपण त्यांना उपचार करणार आहोत तिथं त्या कॅम्प मध्ये. तर या प्रकारे आपण दुसरा कॅम्प आयोजित केलेला आहे. साहेब, पोलीस आयुक्त परिमंडळ 10 साहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त साहेब सुद्धा सकाळी उद्घाटन करून गेले कार्यक्रमाचं. काय तुम्ही त्यांना म्हणजे निमंत्रण दिलं होतं, कशाबद्दल त्यांच्या मनातल्या भावना काय आहेत? हो, आम्ही त्यांना आमच्या कॅम्पविषयी माहिती दिली होती. ते सकाळी आले होते, त्यांनी कॅम्पचं उद्घाटन वगैरे केलं, त्यांनी शुभेच्छाही दिल्या. त्यांनी सांगितलं की याप्रमाणे असंच काम करत राहा, जेणेकरून आपले पोलीस खात्यातील जे बांधव आहेत त्यांना शरीरावर कुठे बर्डन होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यांनी आम्हाला शुभेच्छा पण दिल्या, मार्गदर्शन केलं आम्हाला सगळे त्यांनी. आजच्या या कार्यक्रमाबद्दल आपण शॉर्ट मध्ये काय सांगाल? मी एवढं सांगू इच्छिते, आपले सिनियर साहेब आहेत कामे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एपीआय निरीक्षक येवले साहेब आहेत, चांदळकर साहेब यांनी खूप एवढं प्रोत्साहन दिलं की मला खूप आनंद झालेला आहे की आज असे जर निरीक्षक जर आपल्या बरोबर उभे असतील तर मला काही हरकत नाही. असे मी 1000 ठिकाणी पण कॅम्प लावू शकते, म्हणून त्यांचं मी अभिनंदन करू इच्छिते. काय सांगाल ज्या पद्धतीने आज पोलिसांच्यावर आपल्याला ताण हा काही नवीन नाही, पण त्या पलीकडे जाऊन आपल्या पोलीस आपले अधिकारी साहेब आणि सर्व कर्मचारी यांचं एक मेडिकल चेकअप झालं पाहिजे, अशा पद्धतीने आज या ठिकाणी चेकअप सुरू आहे. अंधेरी पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांना रात्रंदिवस काम करावं लागतं आणि सर्वच पोलिसांना तसं काम करावं लागतं. परंतु या काम करताना शरीरावर बरेच ताण येत असतात आणि त्यामुळे विविध आजारांचे लागण होऊ शकते. मग ती होऊ नये आणि झालीच तर लवकरात लवकर उपचार व्हावेत म्हणून आज आम्ही रीना जाधव महिला संघर्ष समिती यांनी त्यांच्या डॉक्टरांची टीम आमच्याकडे घेऊन आल्या आणि पोलिसांचं हेल्थ चेकअप केलं आणि पोलिसांना आणि त्यांच्या कुटुंबियांना याबाबत मार्गदर्शन केलं. त्याबद्दल धन्यवाद. तर तुम्ही एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंधेरी पोलीस ठाण्याला काम करतायत, आपल्या सर्व कर्मचारी यांची देखभाल झाली पाहिजे असं तुम्हाला कशा पद्धतीने वाटतं की कसं स्वतःने काय लक्ष दिलं पाहिजे कामात? सध्या पोलिसांना 12 तास किंवा त्यापेक्षा जास्तच काम करायला 14-15 तास सगळेच अधिकारी कर्मचारी काम करत असतात. तर व्यायामासाठी वेळ मिळत नाही. तर पायी पेट्रोलिंग आम्ही करतो, त्यातूनच व्यायाम करण्याचा एक प्रयत्न केला पाहिजे आणि ज्या वेळेस वेळ मिळेल त्यावेळेस त्यांनी एक्सरसाइज केले पाहिजेत आणि आहारावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. कारण आम्ही आमची ड्युटी 8ला संपते आणि कधी कधी 9-10 वाजेपर्यंत थांबावं लागतं आणि मग 10-11-12 वाजता घरी जाऊन जेवण करावं लागतं. अशा परिस्थितीत मग आरोग्य बिघडतं उशिरा जेवल्यामुळं. तर वेळेवर जेवण करणं आणि योग्य आहार याचं नियंत्रण करणे आवश्यक बाब आहे.